नमस्कार मित्रांनो, मी रवींद्र वरपे प्रोग्रामिंग रेसिपीज या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करतो. आज मी पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे, PHP विथ MySQL. आता बघा, मागे आपण जे काही व्हिडिओ बघितले स्ट्रिंग ॲरे आणि फाईल अपलोड वगैरे, त्यानंतरनं सर्वात इम्पॉर्टंट टॉपिक हा आहे जो बिगिनरसाठी आपण हा व्हिडिओ ॲक्च्युली बनवलेला आहे, की ज्यामध्ये आपल्याला बेसिक लेवलला MySQL PHP सोबत कसं क्रिएट करायचं, ज्याने तुम्ही ती वेबसाईट जी असणार आहे तर ती डायनॅमिक करू शकता, ज्याला बॅकएंड बनवू शकता, डेटाबेस वगैरे बनवू शकता. ओके, तर झॅम्प रिलेटेड आपण ऑलरेडी बघितलं आहे, त्यामुळे आता आपल्याला फक्त MySQL आणि PHPचं कनेक्टिव्हिटी बघायची आहे, ती कशी वर्कआउट केली जाते. यानंतर MySQLचे काही फंक्शन्स आहे जे PHPमध्ये कॉमनली यूज होतात, तर त्यापर्यंत आपल्याला काय करायचं या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. आता या व्हिडिओचे 2 पार्ट आहे. आजच्या पार्टमध्ये आपण फक्त थेरॉटिकली किंवा त्या MySQLबद्दल थोडंसं जाणून घेऊया, आणि नंतरनं पुढील व्हिडिओमध्ये PHP आणि MySQLचं ॲक्च्युली इम्प्लिमेंटेशन जे आहे VS कोडमध्ये करणार आहोत. तर आता हा व्हिडिओ बघा आणि मग आपण पुढील व्हिडिओमध्ये आपण त्याचं ॲक्च्युली प्रॅक्टिकली एक्झाम्पल जे आहे तर ते बघणार आहोत. ओके, तर आता सुरुवात करूया आपण व्हिडिओला. तर पहिले तर डेटाबेस म्हणजे काय आहे, की जेव्हा डेटाबेस नव्हतं त्यावेळेमध्ये काय होत होतं, तर सॉफ्टवेअरचा जो काही डेटा आहे तो फ्लॅट फाईल्स किंवा ज्याला नोटपॅड किंवा टेक्स्च्युअल फाईल जी आहे त्या फाईलमध्ये काय करत जायचे, स्टोअर करायचे. तो फाईलमधला डेटा ॲक्सेस कसा करायचा वगैरे हे आपण ऑलरेडी मागे फाईल अपलोडिंग या पार्टमध्ये बघितलं होतं किंवा फाईल हँडलिंग पार्टमध्ये बघितलं आहे. बट त्यानंतर जेव्हा डेटाबेसचं इन्व्हेन्शन झालं मार्केटमध्ये, ओरॅकल वगैरे हे जे मार्केटमध्ये डेटाबेसेस आले, तर त्या डेटाबेसेस नंतरनं काय झालं तर ते बघूया. तर पहिले तर डेटाबेस म्हणजे काय आहे. तर डेटाबेस म्हणजे असं ॲप्लिकेशन जे काय करतं की आपला जो डेटा असतो, टेक्स्च्युअल डेटा असतो किंवा जी की इन्फॉर्मेशन असते, ती इन्फॉर्मेशन म्हणू शकतो आपण त्याला. तो डेटा काय करतो, ऑर्गनाइज फॉर्मॅटमध्ये कुठेतरी काय करतो, तो स्टोअर करतो. तर त्या कन्सेप्टला किंवा त्या सॉफ्टवेअरला म्हटलं जातं डेटाबेस. ओके, आणि ते जे सॉफ्टवेअर असतं तर ते आपण काय करतो, वेगवेगळ्या कंपन्यांनी किंवा ऑर्गनायझेशननी डेव्हलप केलेलं असतं. आता तो डेटा कसा स्टोअर केला जातो, तर डेटा स्टोअर करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्यामध्ये आता बघा, तर डेटाबेस जे आहे तर ते रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम म्हणून यूज केले जातात. आणि त्या डेटाबेसमध्ये 2 टाईपचे डेटाबेस असतात जनरली, एक SQL आणि नो SQL. SQL म्हणजे स्ट्रक्चर क्युरी लँग्वेज, नो SQL म्हणजे ज्यामध्ये SQL यूज होत नाही, त्यामध्ये असे 2 टाईपचे डेटाबेसेस असतात. तर त्यातला पहिला जो डेटा टाईप आहे आपला SQL टाईप, त्या SQL टाईपमध्ये MySQL, सायबेस, ओरॅकल, पोस्टग्रेस SQL, SQL सर्व्हर हे डेटाबेस त्यामध्ये यूज केले जातात. ओके, आणि नो SQLमध्ये MongoDB, DynamoDB, CouchDB वगैरे हे जे आहे तर हे डेटाबेस असतात जे की डॉक्युमेंट बेस असतात किंवा की व्हॅल्यू पेअरमध्ये काय केले जातात, स्टोअर केले जातात. ओके, आणि त्यांचं स्ट्रक्चर फिक्स नसतं, त्या डेटाबेसला आपण नो SQL डेटाबेस म्हटलं जातं. तर असे 2 टाईपचे डेटाबेसेस यूज केले जातात. आता डेटाबेसचं वर्किंग आहे, तर हा जो डेटाबेस असतो MySQL, हा जो जनरली रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंटमध्ये मोडतो, आणि तो जो डेटाबेस आहे तो टेबल फॉर्मॅटमध्ये स्टोअर होतो, ज्यामध्ये रो कॉलममध्ये डेटा काय केला जातो, स्टोअर केला जातो. ओके, यानंतर MySQL म्हणजे काय आहे, तर MySQL हे एक सॉफ्टवेअर आहे जे एक ओरॅकल कंपनीने सध्या त्याच्याकडे राईट्स आहे ओरॅकलकडे, तर ते सॉफ्टवेअर डेटाबेस मॅनेजमेंट करण्यासाठी यूज केलं जातं. ओके, मॅनेजमेंट रिलेशनल डेटाबेस. सो MySQL इज अ करंटली मोस्ट वाईडली यूज डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. आता वाईडली काय यूज होतं, त्यामागे काही कारण आहे की ते जनरली काय आहे की ओपन सोर्स डेटाबेस सॉफ्टवेअर आहे. सध्या ते ओरॅकलने ओपन सोर्स ठेवलेलं आहे. बाकी जसं की ओरॅकल, MySQL सर्व्हर मायक्रोसॉफ्टचं हे काय असतं, हे पेड असतात. तसं हे काय असतं की हे फ्रीमध्ये आहे. जेव्हा आपण डेटाबेस वगैरे क्रिएट करतो तर याचा यूज जनरली वेब ॲप्लिकेशनसोबत होतो. यामध्ये मॅक्सिमम यूज PHP सोबत होतो. अदर यूजमध्ये ते जावासोबत बऱ्याच वेळेस यूज केलं जातं. आता MySQL जे आहे ते C++ लँग्वेज यूज करून किंवा सिस्टीम लँग्वेजेस यूज करून काय केलेलं आहे, डेव्हलप केलं आहे. ते डिस्ट्रीब्युटेड सिस्टीमला पण सपोर्टेड आहे. ओके, तर हे MySQLचे काही ॲडव्हान्टेजेस आहे. तर जनरली MySQL का पॉप्युलर झालं हे पण आपल्याला बघणं गरजेचं आहे इथे. तर MySQL जेव्हा यूज केलं जातं तर ते ओपन सोर्स आहे, कम्प्लिटली फ्री आहे डाउनलोडिंग आणि यूज वगैरे. याने काय होतं की प्रॉडक्ट कॉस्ट कमी होते, म्हणजे तुमची जी काही सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटची कॉस्ट आहे तर ती कमी होते ॲज कम्पेअर टू ओरॅकल किंवा मायक्रोसॉफ्ट जे आहे तर त्या त्या कम्पॅरेटिव्हली म्हणू शकतो आपण की याची कॉस्ट जी आहे तर ती कमी असणार आहे. तर MySQL जे आहे तर
जे पेड डेटाबेसेस आहेत त्याच्या इक्विव्हॅलंटच फीचर्स इकडे आहे. त्यामुळे असं नाही की मग हा फ्री, मग यामध्ये 2-3च फीचर्स आहे, नाही. यामध्ये ऑल फीचर्स आहे, डिस्ट्रीब्युशन आहे, क्लस्टरिंग आहे, डेटाबेस शेअरिंग आहे, किंवा असे भरपूर पॉईंट्स आहे की जे यामध्ये पण काय केले जातं, कवर केले जातं बाकीच्या डेटाबेससाठी जे आहे तर ते. यानंतर सेकंड, हा लर्निंग कर्व जो आहे तर SQL यूज केल्यामुळे त्यामध्ये काय होतं की क्युरीज वगैरे त्या कधी चेंज नाही होत. स्ट्रक्चर क्युरी लँग्वेज यूज केल्यामुळे कम्पॅटेबिलिटी ओरॅकल MySQL सोबत किंवा SQL सर्व्हर सोबत ती ॲज इट इज असते. ओके, डेटासेट, लार्ज डेटासेट हँडल केलं जातं. आणि पॉप्युलर लँग्वेज आहे PHP आणि जावासोबत, ह्या दोन्ही लँग्वेजसोबत मोस्ट ऑफ द वेज यूज करता, म्हणून तो जास्त पॉप्युलर झालेला आहे. ओके, तर हे त्याच्यामागे काही रिझन्स आहे की ते पॉप्युलर होण्यामागे. तर हे इथे तुम्हाला मी दाखवले आहेत. आता बघा, PHP आणि MySQL वगैरे जे आहे तर हे कसं वर्कआउट करतं. आता PHP सोबत कम्पॅटेबल आहे हे मागे पण बघितलं स्लाईडमध्ये, किंवा मी आत्ता पण सांगितलं. तर यामध्ये काय आहे की कम्पॅटेबिलिटी मीन्स काय असतं की त्याच्यासोबत जनरली तो डेटाबेस जास्त प्रेफर केला जातो, म्हणून त्याला आपण कम्पॅटेबिलिटी म्हणतो. त्यात PHPने काय केलं आहे की PHPने त्यामध्ये ऑलरेडी फंक्शनॅलिटी अशी प्रोव्हाइड केलेली आहे की ते फंक्शन्स वगैरे काय असतात इझिली अवेलेबल करून दिलेले आहे MySQLला कनेक्टिव्हिटी होण्यासाठी. बाकीच्यांसाठी त्यांना ओरॅकलसोबत किंवा दुसऱ्या डेटाबेससोबत कम्युनिकेट करण्यासाठी त्यामध्ये ती पर्टिक्युलर लायब्ररीज वगैरे इन्स्टॉल करावं लागतं, किंवा त्याचे काही ड्रायव्हर्स म्हणू शकतो आपण, जसे जावामध्ये आपण ड्रायव्हर्स इन्स्टॉल करतो ते टाकावे लागतात. आता बघा, PHP आणि MySQL सोबत कम्युनिकेशन करताना, आता MySQL हे कम्प्लिटली डिफरंट डेटाबेस सॉफ्टवेअर असतं. हे आपण मागच्या स्लाईडवर बघितलं, रिलेशनल डेटाबेस सॉफ्टवेअर आहे. आणि PHP ही वेगळी प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. आता ह्या दोघांचं कम्युनिकेशन करायचं, जसं आपण JDBCमध्ये किंवा जावामध्ये कम्युनिकेशन करतो, सिमिलर टाईपचं डेटाबेस कनेक्शन क्रिएट करण्यासाठी इथे काही फंक्शनॅलिटी दिलेली असते PHPने. तर त्यातले फंक्शन्स जे आहेत तर ते फंक्शन्स आपल्याला काय करायचे इकडे यूज करायचे. त्यातलं पहिलं फंक्शन जे आहे MySQL आहे कनेक्ट. ह्या फंक्शनचा यूज करून आपण काय करतो, डेटाबेससोबत काय करतो, कम्युनिकेशन केलं जातं. तर हे कम्युनिकेशन करण्यासाठी हे फंक्शन यूज केलं जातं. त्यामध्ये या फंक्शनचे 3 टाईपनी यूज होतं. एक प्रोसिजरल वे, एक ऑब्जेक्ट ओरिएंटेड वे, आणि एक PDO किंवा PHP डेटा ऑब्जेक्ट म्हणू शकतो. तर ते तिघं पण सिंटॅक्स इथे दिलेले आहे. त्यामध्ये जनरली होस्ट नेम म्हणजे डेटाबेस सर्व्हर नेम असतं, जे आपण लोकल होस्ट यूज करतो. यानंतर युजर नेम म्हणजे डेटाबेसचं युजर नेम काय आहे, तर MySQLचं जनरली डिफॉल्ट युजर नेम हे रूट असतं. पासवर्ड हा व्हॅरी होऊ शकतो, आणि त्या सॉफ्टवेअरमध्ये जे काही डेटाबेसेस बनलेले आहेत त्यातला कुठला डेटाबेस तुम्हाला कनेक्ट करायचा आहे तर ते इथे दिलं जातं. तर हे 4 पॅरामीटर त्यामध्ये कंपल्सरी यूज केलं जातं. त्यानंतर MySQL जो आहे 3306 या पोर्टवर रन होतो. त्यामुळे कधी कधी आपण त्यासोबत पोर्ट नंबर पण दिला जातो, जसं ओरॅकलमध्ये यूज करताना JDBC सोबत 8021 किंवा हे पोर्ट नंबर वगैरे दिले जातात. तर तसं यामध्ये पण यूज करता येतं आपल्याला. तर ते गरज असेल तर करू शकता, अदरवाईज कंटिन्यू केलं तरी चालतं. ओके, आता बघा, डेटाबेस MySQL आणि PHPचा डेटाबेस कनेक्टिव्हिटी तर त्या फंक्शनमध्ये बघितली आपण. बट डेटाबेस कसं क्रिएट केलं जातं, त्यासाठी काय क्युरी यूज केली जाते तर ते बघूया. तर क्रिएट डेटाबेस हे जे स्टेटमेंट असतं SQLचं किंवा MySQLचं, हे फंक्शन यूज करून आपल्याला डेटाबेस क्रिएट करता येतो. यामध्ये काय केलं जातं, हे फंक्शन काही SQL सिंटॅक्समध्ये राईट केलं जातं आणि MySQL क्युरीला काय केलं जातं, पास केलं जातं. सिमिलर बाकीचे पण फंक्शन्स असणारे याच वेने. फॉर एक्झाम्पल, क्रिएट डेटाबेस CollegeDB. मी आता काय केलं, क्रिएट केलं एक डेटाबेस, ज्याला नेम दिलं CollegeDB. क्रिएट डेटाबेस हे काय आहे, हे MySQLची फंक्शनॅलिटी आहे, आणि CollegeDB हे माझ्या डेटाबेसचं नेम असणार आहे. ओके, ही क्युरी काय होते, यामध्ये एक्झिक्यूट होते, आणि माझं या नावाचा डेटाबेसमध्ये MySQLमध्ये क्रिएट होणार. सिमिलर पुढे क्रिएट टेबल. हे क्रिएट टेबल या फंक्शनने काय होतं, किंवा क्रिएट टेबल या स्टेटमेंटने काय होतं आहे की आपल्याला MySQLमध्ये टेबल क्रिएट करता येतो. जे मी प्रिव्हियसली मागच्या स्लाईडवरती सांगितलं होतं की MySQL हे रिलेशनल डेटाबेस असल्यामुळे आणि SQL टाईपचा डेटाबेस असल्यामुळे तो टेबल आणि कॉलम किंवा रो आणि कॉलम फॉर्मॅटमध्ये आपल्याला डेटा स्टोअर करतो, म्हणून त्याला आपण टेबल म्हटलं जातं. टेबल इज अ कॉम्बिनेशन ऑफ रो अँड कॉलम. तर टेबल क्रिएट केलं जातं डेटाबेसमध्ये. त्या डेटाबेसमध्ये जो टेबल क्रिएट केला जातो, त्या क्रिएट टेबलसाठी हा सिंटॅक्स यूज केला जातो, क्रिएट टेबल. ओके, आणि हा क्रिएट टेबलचं सिंटॅक्स इथे मी प्रोव्हाइड केलेला आहे, क्रिएट टेबल स्टुडंट्स. माझं आता बघा, क्रिएट टेबल आणि टेबलचं नेम पास केलेलं आहे स्टुडंट, आणि त्यामध्ये जे कॉलम्स घेतलेले आहेत ते बघा, रोल नंबर, नेम, क्लास आणि ॲड्रेस. आता त्यांचे डेटा टाईप्स इथे मेन्शन केलेले आहे. तर MySQLमध्ये भरपूर टाईपचे डेटा टाईप असतात, ते आपण एक वेगळा व्हिडिओ बनवतो आहे MySQLवरती.
तर त्यावेळेस मग ते बघणार आहोत, कारण त्यामध्ये जॉईन्स, ट्रिगर्स वगैरे बऱ्याचशा गोष्टी कव्हर केलेल्या. आता यामध्ये फक्त बिगिनर्ससाठीचा पार्ट जो आहे, जो की MySQL आणि PHP कनेक्टिव्हिटीसाठी लागतो, तर तो आपण यामध्ये काय केलेला आहे, कव्हर केलेला आहे. ओके, तर त्यामुळे मग इथे बघा रोल नंबर इंटिजर फॉर्मॅटमध्ये असतो जनरली. नेम, क्लास हे व्हॅरकॅर किंवा ॲड्रेस हे जे आहे हे व्हॅरकॅर किंवा टेक्स्च्युअल इन्फॉर्मेशनमध्ये काय केलं जातं, यूज केले जातात. ओके, तर याने तुम्हाला डेटाबेस काय केला जातो, टेबल क्रिएट केला जातो. आता बघा पुढे या टेबलमध्ये जे मागच्या स्लाईडवर टेबल क्रिएट केलं त्यामध्ये मला रेकॉर्ड इन्सर्ट करायचे. तर इन्सर्ट करण्यासाठी बघा ही क्युरी यूज केली जाते, इन्सर्ट इंटू स्टुडंट्स. याचा यूज करून आता आपण काय करू शकतो, टेबलमध्ये रेकॉर्ड इन्सर्ट करू शकतो. मग आता त्यामध्ये किती कॉलम आहे, रोल नंबर, नेम, क्लास, ॲड्रेस. त्यातल्या रोल नंबर हा ऑटो इन्क्रीमेंट असतो, त्याची व्हॅल्यू ऑटोमॅटिकली वाढते, बट बाकी व्हॅल्यू आपण इन्सर्ट करतोय म्हणून तिथे त्याचं सिंटॅक्स राईट केलेलं आहे. आपण यामध्ये 2 वेने इन्सर्ट करू शकतो, एका वेळेस एक रेकॉर्ड, एका वेळेस मल्टिपल रेकॉर्ड. तर मी इथे दाखवलेलं आहे की स्टुडंट, नेम, क्लास, ॲड्रेस, व्हॅल्यूमध्ये राम MCA मुंबई. ओके, त्याचा क्लास आहे MCA, ॲड्रेस आहे मुंबई, नेम आहे राम. ओके, यानंतरनं पुढे सिमिलर मल्टिपल रेकॉर्ड इन्सर्ट करताना काय करायचं आहे, व्हॅल्यूजमध्ये कॉमा सेपरेटेड व्हॅल्यूज टाकायचे आहे. तर इथे बघा पहिले टॉम MCA दिल्ली कॉमा. ओके, तर अलाईस MCA पुणे, राम MCA मुंबई, या वेळेने आपण त्या व्हॅल्यू काय करत गेलो, टाकत गेलो. ओके, यानंतर ना जसं इन्सर्ट केलं जातं तसंच रेकॉर्डला अपडेट पण करता येतं आपल्याला. तर रेकॉर्ड अपडेट करण्यासाठी आपण काय करतोय, तर रेकॉर्ड अपडेट करण्यासाठी अपडेट नावाचं जे स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंट यूज केलं जातं. बट आता हे जे स्टेटमेंट आहे अपडेटचं स्टेटमेंट, ह्या स्टेटमेंटला कंपल्सरी व्हेअर हा क्लॉज काय केला जातो, यूज केला जातो. ओके, तेव्हाच ते रेकॉर्ड काय केलं जातं, अपडेट केलं जातं. जर आपण व्हेअर म्हणजे पर्टिक्युलर क्रायटेरिया जर दिला नाही तर होल टेबलचा डेटा काय करू शकतो, अपडेट करू शकतो. फॉर एक्झाम्पल इथे मी एक एक्झाम्पल घेतलेलं आहे की सपोज अपडेट स्टुडंट सेट सिटी मुंबई, व्हेअर रोल नंबर इज इक्वल्स टू 1. सपोज आपण काय केलं की व्हेअर काढून टाकला पुढचा, तर काय होणार यामध्ये, तर जेवढे स्टुडंट आहे त्या प्रत्येकाची सिटी मुंबई होऊन जाणार आहे. आपल्याला पर्टिक्युलर रेकॉर्डची करायची आहे किंवा पर्टिक्युलर क्रायटेरियाची करायची आहे मला, तो पर्टिक्युलर क्रायटेरिया व्हेअरमध्ये दिला जातो. तर व्हेअर क्लॉज काय आहे हे मी पुढे पुन्हा सांगणारच आहे. बट इथे मी एक यूज करून दाखवलं आहे की रोल नंबर इज इक्वल्स टू 1. मग त्या पर्टिक्युलर रेकॉर्डचं काय केलं जातं, डेटा अपडेट केला जातो किंवा तो रो अपडेट केला जातो. त्यासाठी हे अपडेट स्टेटमेंट काय केले जातं आहे, यूज केलं जातं आहे. ओके, तर इथे वरती सिंटॅक्स पण दिलेला आहे, अपडेट टेबल नेम, सेट कॉलम, त्याची न्यू व्हॅल्यू, कॉलम न्यू व्हॅल्यू, त्या कॉलमला व्हॅल्यूज देत आपण कॉमा सेपरेटेड मल्टिपल पण अपडेट करू शकतो. मी एक्झाम्पलमध्ये फक्त सिटी अपडेट करून दाखवलेली आहे, बट आपण जनरली ते मल्टिपल पण करता येतं. डिलीट, जसं आपण इन्सर्ट करतोय, अपडेट करतोय, तसंच मला टेबलमधनं डेटा एम्प्टी करायचा आहे किंवा एम्प्टी म्हणण्यापेक्षा आपण त्याला डिलीट करायचा आहे. तर डिलीट करण्यासाठी मी काय करतोय की डेटा बेस हे डिलीट स्टेटमेंट काय करतोय, यूज करतोय. तर डिलीट स्टेटमेंटला पण अपडेट स्टेटमेंटसारखं आपल्याला व्हेअर क्लॉज काय करावं लागतो, यूज करावा लागतो. फॉर एक्झाम्पल मी इथे यूज करून दाखवलं, डिलीट फ्रॉम टेबल नेम व्हेअर कॉलम नेमची कंडिशन असणार आहे ती, म्हणजेच क्रायटेरिया दिलेला आहे, त्या क्रायटेरिया अकॉर्डिंग टू रेकॉर्ड काय करणार आहे, डिलीट करणार आहे. फॉर एक्झाम्पल डिलीट फ्रॉम स्टुडंट व्हेअर रोल नंबर इज इक्वल्स टू 1, ज्याचा रोल नंबर 1 आहे तो डिलीट होऊ शकतो. फॉर एक्झाम्पल मला काय करायचं आहे, 100च्या पुढचे रोल नंबर डिलीट करायचे, तर तुम्ही इथे ग्रेटर दॅन लेस दॅन हे ऑपरेटर यूज करून काय करू शकता, आपण ते डिलीट करू शकतो. ओके, ते ऑपरेटर पुढील स्लाईडवर मी मेन्शन केलेले आहे. ओके, तर हे डिलीटिंगसाठी हे स्टेटमेंट काय केलं जातं, यूज केलं जातं. आता डिलीट झालं आहे, यानंतर अपडेट इन्सर्ट वगैरे आपण बघितलं. तसंच पुढचं जे स्टेटमेंट आहे ते आहे सिलेक्ट. सिलेक्ट मीन्स काय असतं की रीडिंग करणं, रेकॉर्ड मला रीड करायचे, मला टेबलमधनं किंवा डेटाबेसमधचा जो टेबल बनलेला आहे MySQLमध्ये त्यामधनं मला रेकॉर्ड फेच करायचे किंवा रीड करायचे, तर त्यासाठी याचा यूज केला जातो किंवा त्याला ह्या स्टेटमेंटला म्हटलं जातं सिलेक्ट स्टेटमेंट. जे मला रीड करायचं ते मी काय करतोय, तिकडनं सिलेक्ट करतोय आणि ते बघतोय म्हणजेच रीड करतोय, त्यासाठी सिलेक्ट हे स्टेटमेंट काय केलं जातं, यूज केलं जातं. तर यामध्ये बघा सिलेक्ट कॉलम 1, कॉलम 2, कॉलम 3 कॉमा देऊन आणि नंतर फ्रॉम टेबल नेम, यातनं तुम्ही काय करू शकता, रेकॉर्ड काय करता येतं, रीड करता येतं. आता बघा समजा तुम्हाला एखाद्या टेबलमधले ऑल कॉलम्स रीड करायचे असतील तर त्या केसमध्ये स्टार हे वाईल्ड कॅरेक्टर यूज केलं जातं. फॉर एक्झाम्पल सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट
ह्याने काय झालं आहे की मला ऑल कॉलम रीड करायचे टेबलमधले, तर मी प्रत्येक कॉलमचं नेम राईट नाही करू शकत किंवा वेळ तेवढा नसतो किंवा मे बी ते खूप जास्त असतं एखाद्या टेबलमध्ये. जसं आपल्या एक्झाम्पल म्हणून जर टेबल घेतलेलं आहे रोल नंबर, नेम, क्लास, ॲड्रेस, तर यामध्ये काय होणार आहे की ॲड्रेस माझं 4 फील्डपर्यंतच आहे म्हणजे त्यामध्ये, तर ते मला फिजिबल आहे. बट एखादं टेबल ज्यामध्ये 20 फील्ड्स असतील तर मला ते फिजिबल नाही आहे. म्हणून मग काय केलं जातं, वाईल्ड कॅरेक्टर यूज केलं जातं, ज्याला स्टार हे वाईल्ड कॅरेक्टर आहे. या कॅरेक्टरचा यूज करून ऑल कॉलम्स एकाच वेळेस रीड करता येतात. त्याला म्हटलं जातं सिलेक्ट स्टेटमेंट. तर हे त्याचं सिलेक्ट स्टेटमेंट म्हणून यूज केलं जातं. आता हे जे सिलेक्ट स्टेटमेंट आहे याने ऑल रेकॉर्ड रीड होतात टेबलमधले, बट आपल्याला कधी कधी काही केसेसमध्ये ते रेकॉर्ड फिल्टर पण करावे लागतात. तर त्यासाठी आपल्याला SQL क्लॉजेस दिलेले असतात. तर SQL क्लॉजेसमध्ये फिल्टरिंग करणं हा त्यांचा मेन पर्पज आहे. SQL क्लॉज का यूज केला जातो, तर त्याला फिल्टरिंग करण्यासाठी किंवा ऑर्डरिंग करण्यासाठी, ग्रुपिंग करण्यासाठी याचा जनरली यूज होतो. तर यामध्ये बघा व्हेअर हा पहिला क्लॉज आहे. व्हेअर क्लॉज काय करतो की आपली एक स्पेसिफिक कंडिशन देतो, त्या कंडिशन वाईज रेकॉर्ड काय केलं जातं, फिल्टर केले जातात. ओके. सेकंड जे आहे ऑर्डर बाय. ऑर्डर बायचा यूज आपल्याला माहिती आहे, ऑर्डर असतं जसं आपण रोल नंबर वाईज असतो किंवा एक नेम वाईज असतो, ही अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणू शकतो आपण त्याला. तर वेगवेगळ्या ऑर्डर्स असतात, त्यामध्ये असेंडिंग डिसेंडिंग जनरली ह्या 2 ऑर्डर फॉलो केले जातात MySQLमध्ये. तर त्या असेंडिंग डिसेंडिंग ऑर्डरने काय केलं जातं, रेकॉर्डला रीड केलं जातं. त्यासाठी आपण ऑर्डर बाय यूज करतो. ग्रुप बाय याने तुम्ही ग्रुपिंग करू शकता. फॉर एक्झाम्पल मला काय करायचं आहे की फक्त मुंबई सिटीमधलेच स्टुडंटचा डेटा पाहिजे, तर मग आपण ग्रुप बाय यूज करू शकतो. पुढे ग्रुप बाय सिटी मुंबई, मग काय होणार आहे त्यामध्ये ग्रुपिंग केलं जाईल की जेवढे स्टुडंट मला ते त्या पर्टिक्युलर सिटीतनं मिळणार आहे. सिमिलर हॅविंग क्लॉज आहे की ती ग्रुप आणि ॲग्रिगेशन एकत्र यूज केलं जातं, हा वेअरसोबत यूज करतो. हॅविंग क्लॉज इज यूज स्पेसिफिक सर्च कंडिशन ऑफ ग्रुप ऑर ॲग्रिगेशन. म्हणजे मला काय करायचं आहे, ॲग्रिगेशन कंडिशन असतील तर इज ए रिलेशन म्हणू शकतो आपण त्याला. तर सॉरी हॅज ए रिलेशन. ओके, इज ए नाही, हॅज ए रिलेशन जेव्हा असेल त्यावेळेस आपण जनरली हॅविंग क्लॉज काय केला जातो, यूज केला जातो. तर हे जे आहे, हे जे क्लॉजेस दिलेले आहे हे क्लॉजेस सिलेक्ट स्टेटमेंटसोबत यूज केले जातात. हे इंडिव्हिज्युअली डिरेक्टली यूज करू शकत नाही. याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, सिलेक्टची क्युरी यूज करायला लागते, जी मागील स्लाईडवर बघितली आपण. ती यूज करूनच आपण काय करतो की इथे याचा यूज करू शकतो क्लॉजेसचा. तर हे आपले मेजर 4 क्लॉजेस आहे SQLमध्ये. पुढे कंडिशनल ऑपरेटर यूज केले जातात, जे की वेअरसोबत किंवा हॅविंगमध्ये तुम्हाला यूज करावे लागतात किंवा मग आपण क्युरीमध्ये यूज करतो. तर त्यासाठी हे ऑपरेटर्स यूज होतात जनरली. अँड, ऑर, लाईक, एनी, एक्झिस्ट, इन, नॉट इन, इज नल, इज नॉट नल, बिटवीन, इज इक्वल्स टू, ग्रेटर दॅन, लेस दॅन, नॉट इक्वल्स टू, लेस दॅन इक्वल्स टू, ग्रेटर दॅन इक्वल्स टू. हे जे आहे हे कंडिशनल ऑपरेटर आपल्याला जेव्हा क्लॉजेस यूज करतो त्या केसमध्ये कंडिशन देण्यासाठी वापरता. वेअरमध्ये वगैरे किंवा हॅविंगमध्ये यूज करू शकता तुम्ही. ओके, तर तिकडे यूज केलं जातं. सपोज एकाच वेळेस मला 2 कंडिशन चेक करायचे तर त्या केसमध्ये अँड किंवा ऑर यूज करू शकतो आपण. तसंच आपण लाईक वगैरे सर्चिंग वगैरेच्या केसेसमध्ये यूज करतो. रेकॉर्ड एक्झिस्ट आहे की नाही त्यासाठी एक्झिस्ट ऑपरेटर असतो. मल्टिपल रेकॉर्ड चेक करायचे असतील तर इन वगैरे यूज केले जातात. असे वेगवेगळे ऑपरेटर्स वगैरे यूज केले जातात यामध्ये. यानंतर ना हे MySQLमध्ये ॲग्रिगेट फंक्शन असतात, जे हॅविंगमध्ये मी मेन्शन केलं होतं की हे ॲग्रिगेट फंक्शन्स यूज केले जातात किंवा ॲग्रिगेशनसाठी हे यूज होतं. तर हे भरपूर केसेस असतात. या केसेसमध्ये आपल्याला हे ॲग्रिगेट फंक्शन्स जे आहेत तर ते यूज केले जातात सिलेक्ट स्टेटमेंटमध्ये. तर त्यामध्ये वेगवेगळे ॲग्रिगेट फंक्शन यूज करतात. काउंट, थोडक्यात तुम्हाला समजा पूर्ण टेबल आहे डेटाबेसमध्ये, त्या डेटाबेसमधल्या टेबलचा काय करायचं आहे की काउंट काढायचं आहे. माझ्याकडे किती रोज आहे, मला माहीत नाही लास्ट रेकॉर्ड किती आहे किंवा कुठला आहे किंवा त्याच्यामध्ये किती रेकॉर्डची एंट्री आहे. तर मी ही क्युरी फाइंड करू शकतो की काउंट त्या नंबर ऑफ त्या टेबलमधले किती रेकॉर्ड आहे ते मिळवण्यासाठी. सिमिलर आपल्याला ॲव्हरेज, सम, मीन, मॅक्स हे पण यूज करता येतात. सम म्हणजे काय की त्या पर्टिक्युलर टेबलमध्ये जो कॉलम असतो त्या कॉलममधल्या सर्व रेकॉर्डची काय केली जाते, सम केली जाते, त्यासाठी सम यूज करतात. सिमिलर ॲव्हरेज आहे, कॉलममधला जो डेटा आहे त्यात टोटल डेटाची ॲडिशन करून
आपल्याला काय केलं जातं, ॲव्हरेज केलं जातं. बट आता बघा सम, ॲव्हरेज, मीन आणि मॅक्स यांचं तर इझिली अंडरस्टँडिंग होतं आपल्याला की कॉलममधनं मिनिमम फाइंड करता येतो, कॉलममधला मॅक्स फाइंड करता येतो. ओके, बट आता याच्यामध्ये काय होतं आहे की मीन, मॅक्स किंवा ॲव्हरेज, सम हे फाइंड करतो आपण. त्या केसमध्ये तो कॉलम आहे न्यूमरिक पाहिजे किंवा मग डबल पाहिजे किंवा म्हणजे नंबर फॉर्मॅटेड पाहिजे. नाही तर तुम्ही स्ट्रिंगमधला जर ॲव्हरेज, मीन वगैरे फाइंड करायला गेलं तर त्यामध्ये आउटपुट येणार नाही. ओके, तर हे बेसिक क्रायटेरिया आहे. लास्टचं जे फंक्शन आहे, सॉरी, फर्स्ट आणि लास्ट हे फंक्शन आहे यांच्या नावातच दिलेले की पहिलं रेकॉर्ड मिळवता येतं, लास्ट याने लास्ट रेकॉर्ड मिळवता येतं. ग्रुप कॉनकॅट याने काय करता येतं आपल्याला की पूर्ण जो कॉलम आहे किंवा पूर्ण रो आहे त्याला स्ट्रिंग फॉर्मॅट करून एक कॉनकॅट करता येतं, जॉईन करता येते स्ट्रिंग. त्यासाठी ग्रुप कॉनकॅट हे फंक्शन्स काय केले जातात, यूज केले जातात. तर इथपर्यंत जे होतं हे बिगिनरसाठी बेसिक्स कन्सेप्ट आहे MySQLच्या. तर तुम्ही या व्हिडिओमध्ये पूर्ण एकदा रिवाईज करू शकता किंवा बघू शकता. बघितल्यानंतर तुम्हाला काही डाऊट्स असतील किंवा त्या रिलेटेड व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही कमेंट करा. यानंतर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर करा. याचा सेकंड जो पार्ट असणार आहे तर त्या पार्टमध्ये आपल्याला काय करायचं आहे की तिकडे या फंक्शन्सचा किंवा जे काही आपण फंक्शन्स बघितले, इन्सर्ट, अपडेट, डिलीट वगैरे, तर यांचं PHP सोबत कम्युनिकेशन कसं होतं त्याचं ॲक्च्युली आपल्याला फॉर्म वगैरे घेऊन किंवा टेबल घेऊन त्याचं एक्झाम्पल्स बघायचं आहे. तर ते पुढील व्हिडिओमध्ये असणार आहे. ओके, कारण व्हिडिओ वगैरे खूप मोठा होईल तो, म्हणून मग आपण काय करतो आहे त्याचा पार्ट करतो आहे. ओके, तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा. थँक्यू.